अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टोप ग्रामपंचायती समोरील स्पीड ब्रेकर जवळ शनिवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास 2 ट्रकची जोरदार धडक झाली। या अपघातात मागच्या ट्रकच्या कॅबिनचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे। मात्र घटनेनंतर समोरच्या ट्रकचा चालक गाडीसह पसार झाला। पुणेकडून बेंगळुरूच्या दिशेने जाणारा एक ट्रक टोप ग्रामपंचायती समोरील स्पीड ब्रेकर जवळ आला असता चालकाने अचानक ब्रेक लावला। यामुळे मागून येणाऱ्या ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव ट्रक समोरील ट्रकला जाऊन धडकला। या भीषण धडकेत मागच्या ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला असून टायरही फुटले आहेत। सुदैवाने या अपघातात ट्रक चालक बाल वाचला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे। अपघात घडताच समोरच्या ट्रकचा चालक कोणालाही काहीही समजण्यापूर्वीच घटनास्थळावरून पसार झाला। अपघातामुळे कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या। रात्रीच्या वेळी हा अपघात होऊनही पोलीस यंत्रणेला याची माहिती मिळाली नाही। स्थानिक नागरिकांनी रविवारी सकाळी हायवे पोलिसांना फोन करून माहिती दिल्यानंतर सकाळी 10:30 वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। रात्री उशिरापर्यंत या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी कायम होती। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।